आघाडीचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उनमें दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार मंडळी. मी जी मागची पत्रकार परिषद घेतलेली होती मौजे रईपुरी येथील रेती विषयावर त्या संबंधित चौकशी माझी टाळाटाळ झाली. त्याच्यानंतर माझ्या गावाला न्याय मिळाला नाही, यासाठी मी ती पत्रकार परिषद घेतली होती. ती पत्रकार परिषद घेत असताना मी भारतीय जनता पार्टीच्या ठेकेदाराचा तसेच जे गौण खनिज वाहतात त्यांचा विषय तिथे घेतलेला होता. या विषयावरून आमचे ग्रामीणचे तालुका प्रमुख सुनील निकम सर आमच्या एका कार्यकर्त्याला बोलले की त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा त्याला जड जाईल, 2-4 दिवसात भविष्यात त्याला खूप जड जाणार आहे, त्याच्या नादी लागू नका, किंवा त्याची काही लायकी आहे का, तो आमच्या विरोधात बोलतो. मला त्यांना एकच सांगायचं आहे की जे गौण खनिजाचा एवढ्या मोठ्या पद्धतीने आता उपसा करतायत, बरोबर, आणि जे आता ह्या अशा पद्धतीने सगळं काही चालू आहे, या विषयाला विरोध केल्यामुळे तुमची अशी जी धमकीची जी भाषा आहे, किंवा तुम्ही जर म्हणतात की समोरच्या त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू, हे करू ते करू, तर मला सरांना एकच सांगायचं आहे की गुन्हे जे आहेत हे माणसांवर दाखल होतात. आणि राहिला विषय आज जायचा किंवा बाहेर यायचा, तर मी प्रत्येक दिवस माझा शेवटचा दिवस म्हणून समजून जगतो हो. आणि माझ्या गावाच्या न्यायासाठी, हक्कासाठी मी आज उबाटा या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि हा माझा लढा असा चालूच राहणार आहे, बरोबर. आणि मी तो ठेका बंद करून माझ्या गावाला न्याय मिळवून देणार आहे. धन्यवाद.